स्वर्गवासी राजाचा वारस म्हणून पूर्व संकेतानुसार एखाद्या पुरुषाचा विचार करायचा म्हटल्यास ही व्यक्ती झाशीच्या गादीची नक्कीच जास्त हक्कदार आहे. इंग्रजांना भारतीय जनतेचे हक्क या सगळ्या गोष्टींशी वगैरे काहीच घेणं देणं नव्हतं. फक्त त्यांची आपसात भांडणे लावून फूट पाडून स्वतःचे राज्य स्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचा तो प्रयत्न कमालीचा यशस्वी झाला. माल्कमच्या शिफारसीसह तो अर्ज दिनांक 31 डिसेंबर 1853 रोजी कलकत्त्याला गव्हर्नर जनरल डलहौसीकडे रवाना झाला. सदाशिवरावला तर खात्रीच वाटली की तो आता झाशीचा राजा होणार म्हणजे होणारच. मायबाप इंग्रज सरकारची कृपा, तो आत्तापासूनच राजशाही थाटात राहू लागला. राणीची दिनचर्या ठरून गेली होती. त्या दररोज सकाळी 4 वाजता उठत, स्नान करून महादेवाच्या पूजेला बसत. 8 वाजेपर्यंत पूजा चाले. त्यावेळी भक्त मंडळींचे भजन कीर्तनही सुरू राही. त्यानंतर 11 वाजेपर्यंत महालाला लागून असलेल्या मोकळ्या मैदानात घोडेस्वारी, तिरंदाजी, लगाम दातात धरून दोन्ही हातांनी तलवार चालवणे, बंदुकीनं अचूक नेम साधणे वगैरेचा समावेश असे. त्यांच्या किल्ल्यातील मैत्रिणी आणि नगरातील तरुणी मोठ्या हौसेनं ह्यात भाग घेत. 11 वाजेनंतर त्या पुन्हा स्नान करायच्या. भुकेलेल्यांना अन्नदान करून दानधर्म करीत. त्यानंतर स्वतः जेवायला बसत. जेवण झाल्यावर थोडा वेळ आराम करीत. 3 वाजेपर्यंत 1100 रामनाम लिहित. पिठाच्या गोळ्या करून त्या तलावातील जलचरांना खाऊ घालत. त्यावेळेस त्या कोणाशीच बोलत नसत. कोणीच त्यांच्या जवळ जात नसत, कारण त्या कसल्या तरी गूढ चिंतनात निमग्न असत. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कथा ऐकणे, भगवद्गीतेचा 18वा अध्याय ऐकणे, 1 तास भेटीसाठी आलेल्यांशी चर्चा, पुन्हा तिसऱ्यांदा स्नान, जेवण, सुंदर मुंदर आणि काशीबाईंशी चालू घडामोडींबाबत महत्वाची चर्चा, रात्री 10 वाजता झोपायला जाणे, असा त्यांचा ठराविक कार्यक्रम होता. वेळेबाबत त्या अत्यंत नियमित होत्या. थकणे त्यांना माहीतच नव्हते. झाशीचे प्रकरण कलकत्त्याला पडून होते. डलहौसीचे बाहेरचे दौरे सुरू होते. तो एकदाचा परत आला. त्याच्या पुढे झाशीची फाईल सादर केली गेली. त्यावर 27 फेब्रुवारी 1854 रोजी वट हुकूम जाहीर केला. झाशीचे राज्य हे पेशव्यांचे आश्रित राज्य होते. 1804 मध्ये महाराज शिवराम भाऊ सोबत जो करार झाला त्यात त्यांनी ही बाब स्पष्ट कबूल केली आहे. म्हणजेच तुमचे राज्य पेशव्यांचे नोकर राज्य झाले. पेशव्यांनी आमच्या पुढे हार स्वीकारून त्यांचे राज्य आमच्या स्वाधीन केलंय. त्यामुळे तुमचे राज्य आमचे नोकर झाले. तुमचे दत्तक वारस मान्य करायचे की फेटाळून लावायचे हा आता आमच्या मर्जीचा प्रश्न आहे. सन 1832 मध्ये आम्ही रामचंद्र रावला राजा हा किताब बहाल केला. 1835 मध्ये त्यांनी मरण्याच्या आधी एक मूल दत्तक घेतले. तो दत्तक ब्रिटिश सरकारने अमान्य केला. आम्ही दामोदर रावला दत्तक वारसा कबूल करायला बांधील नाही. त्यामुळे झाशी संस्थान बरखास्त करून इंग्रज साम्राज्यात सामील करण्यात येत आहे. महाराणीला दरमहा 5000 पेन्शन दिले जाईल. महाराजांची संपूर्ण खासगी मालमत्ता राणी सरकारांना दिली जाईल. किल्ल्यावरील राजवाड्यात राहण्याची त्यांना परवानगी असेल. सैनिकांना आगाऊ 6 महिन्यांचा पगार देऊन नोकरीवरून कमी करण्यात येत आहे. या वट हुकुमाला दिनांक 7 मार्च 1854 रोजी कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले. तो माल्कमकडे आला. माल्कमने विनाविलंब त्यावर टिप्पणी तयार करून मेजर एलिसकडे अंमलबजावणीसाठी पाठवून दिली. गव्हर्नर जनरलने झाशीचा दत्तक वारसा नामंजूर केलाय. त्यामुळे भारत सरकारच्या लॉर्ड डलहौसीच्या दिनांक 7 मार्च 1854च्या आदेशानुसार झाशी राज्याचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आले. असे असून ते राज्य ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यात येत आहे. या जाहीरनाम्याद्वारे सर्व झाशी वासीय रयतेला सूचित करण्यात येते
की सध्या झाशी प्रदेशाची शासन व्यवस्था मेजर एलिसच्या हाती सोपवण्यात आली आहे. या भागातील सर्व लोकांनी स्वतःला ब्रिटिशांचे ताबेदार समजावे. या भागातील महसूल मेजर एलिसकडे जमा करत जावा. आमच्या नियंत्रणात भारतीय जनतेने सुखासमाधानात राहावे. माल्कमने हा जाहीरनामा अत्यंत गुप्तपणे मेजर एलिस